आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पुढचा पॉइंट म्हणजे प्युबर्टी दॅट इज द सेक्शुअल मॅच्युरिटी इन मेल्स बघायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेक्शुअल मॅच्युरिटी किंवा प्युबर्टी जी असणार आहे मेल्स मध्ये आणि फिमेल्स मध्ये त्याचा आपल्याला बघायचं. त्यातला पहिला जो पॉइंट असणार आहे इन मेल्स. आता प्युबर्टीला एक वय असते त्याला म्हणतात एज, वयामध्ये येणं. प्युबर्टी इज द एज ॲट विच द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बिकम अ फंक्शनल. म्हणजे जन्मला ओके बेबी असतो त्या बेबीची सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ही फंक्शनल असते का? नसते. मग ती फंक्शनल केव्हा होते? ॲट द एज ऑफ द प्युबर्टी. आणि यांच्यामध्ये सेक्स ऑर्गन काय होतात? दे बिगिन टू प्रोड्यूस द गॅमेट. खूप महत्त्वाचं आहे. आणि मी कालच्याच लेक्चर मध्ये सांगितलं बट इन मेल्स मध्ये फिमेल्स मध्ये जे गॅमेट तयार होतात ना ऑलरेडी ते बर्थ पासूनच असतात. ओके. पण मेल्स मध्ये आफ्टर द प्युबर्टी होणार आहे दॅट इज द स्पर्म्स. ओके. म्हणजे सिस्टम बिकम द फंक्शनल, सेक्स ऑर्गन बिगिन टू प्रोड्यूस द गॅमेट्स अँड द सेक्स हार्मोन तयार होतात. मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे सर सेक्स हार्मोन कोणते? जर मेल्स मध्ये म्हणलं तर टेस्टोस्टेरॉन, दे आर सिक्रेटेड बाय द लीडिंग सेल. आणि इकडे म्हणलं तर इस्ट्रोजन, इस्ट्रोजन इज सिक्रेटेड बाय डायडॅस टाइप ऑफ सेल. कोणते सेल आहेत? ओके. सेल बघा लक्ष द्या, आठवलं की सांगतो. They are sex hormones in a male and they are secreted by the ovary. Simply ovary मधून ते सिक्रेट होतात एवढं आपल्याला माहिती आहे. ओके. इन मेल्स ऑनसेट ऑफ प्युबर्टी ऑकर. आता ऑनसेट म्हणजे सुरुवात. ऑनसेट म्हणजे काय? स्टार्ट. ॲट द प्युबर्टी ॲट द एज. कोणत्या वयामध्ये मुलांमध्ये होणार आहे? 12 ते 15 वर्षामध्ये. ओके. येस. अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द टेस्टोस्टेरॉन. मग मेल सेक्स हार्मोनचं नाव काय आहे? टेस्टोस्टेरॉन. इट इज सिक्रेटेड बाय द टेस्टिस. त्याच्यामध्ये असणारे लीडिंग सेल. ओके. दे आर सेकंडरी. आता बघा टेस्टोस्टेरॉन द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर अपीयर. म्हणजे टेस्टोस्टेरॉन मध्ये सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स काय होणार आहे? अपीयर होणार आहे. देअर आफ्टर इट रिमेन्स द फंक्शनल थ्रू आउट द लाईफ. म्हणजे थ्रू आउट द लाईफ यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन असणार आहे. मग जन्मलेल्या मेल बॉय मध्ये टेस्टोस्टेरॉन असेल का? माझा पहिला क्वेश्चन. नसणार आहे. असेल का? नसणार आहे. बट तो प्युबर्टी मध्ये आल्यानंतर त्याच्यामध्ये काय असणार आहे? टेस्टोस्टेरॉन असणार आहे. आणि दॅट टेस्टोस्टेरॉन इन्फ्लुएन्सेस द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. आता कोणामध्ये असेल? फिमेल्स मध्ये. ओके. द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बिकम्स द फंक्शनल ॲट द प्युबर्टी. दोन्हीमध्ये पण सेम वाक्य आहे. इट इज द कॅरेक्टराइज्ड बाय द ऑनसेट ऑफ द मेन्स्ट्रुएशन सायकल अँड दॅट इज कॉल्ड एज द मेनार्च. मी सांगितलं मेनार्च काय असतो आणि मेनोपॉज काय असतो. मेनार्च म्हणजे ऑनसेट ऑफ द प्युबर्टी इन females. Also it is called as the menarche and it usually occurs at the age of 10 to 12. लक्षात ठेवा. ओके. 10 ते 12 म्हणजे सिंपली वय जर म्हणलं यांचं 10 ते 14. ओके. आणि मुलांमध्ये म्हणलं तर 12 ते 15. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. However, unlike in the males, the mature female shows the cyclic changes in their reproductive system. आता फिमेल्स मध्ये सायक्लिक चेंजेस असतात त्यांना आपण मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणतो. पण हे मेल्स मध्ये असतात का? नाही. ओके. दीज सायकल्स कंटिन्यूज ओनली अप टू द मिनोपॉज. म्हणजे मिनोपॉज मेनार्च सुरुवात झाली 32 वर्षाचा काल गेला त्याच्यानंतर मिनोपॉज होणार आहे. ओके. त्याला म्हणतात stop of the menstruation cycle. Okay. And it happens normally at the age of 45 to 50 years. And the period from the menarche to the menopause that is known as the reproductive age of the female. तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो what is the reproductive age of the female? That is the period or the duration from the menarche to the menopause that is known as the reproductive period. Okay. And the female is unable to bear children by the natural method after the menopause. खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. इथे काय म्हटलंय? The female is unable to bear children by natural method. पण आर्टिफिशियली करू शकते. By natural method after the menopause. मेनोपॉजच्या नंतर चिल्ड्रन बिअर करणं अशक्य आहे. पण कोणत्या मेथडनं? नॅचरली. आर्टिफिशियली आता करता येतं. पुढे मेनार्च मेन्स्ट्रुएशन सायकल्स अँड मेनोपॉज आर कंट्रोल बाय द गोनॅडोट्रोपिन हार्मोन. बघा लक्षात आहे. हा एक शब्द महत्वाचा आहे. गोनॅडोट्रोपिन हार्मोन म्हणजे द हार्मोन्स विच आर सिक्रेटेड बाय द रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स और द प्रायमरी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. देयर आर 2 टाइप्स ऑफ ऑर्गन्स. Primary reproductive organs, they are in a males, they are a testis and they secrete testosterone that is known as the gonadotropin hormone. In a females, ovaries secrete the estrogen. That estrogen is the gonadotropin hormone. Okay. म्हणून याला म्हणतात gonadotropin hormone. ठीक आहे. याला GDH म्हणतात का? GnRH gonadotropin releasing hormone. ओके. तो आला नाही. तो पिट्युटरी ग्लॅंड सिक्रेट करतो. पण इथे लक्षात ठेवा गोनाडोट्रोपिक हार्मोन म्हणतात. ओके. पुढे जाऊ मग आता इथपर्यंत आलं लक्षात. ओके. फक्त इथे तुम्हाला हार्मोनचे नाव लक्षात ठेवायचे, वय लक्षात ठेवायचे, मेनार्च काय असते लक्षात ठेवायचं. लिहून देतो, लिहून व्हिडिओ चालू आहे. मेनार्च आणि मेनोपॉज मध्ये पेपर मध्ये क्वेश्चन आहे म्हणजे आहे सीईटीच्या पेपर मध्ये. तुम्ही पेपर देऊन आले की मला म्हणशाल सर आलं. ओके. मेन्स्ट्रुएशन सायकल, ओव्हॅरियन सायकल. मेन्स्ट्रुएशन सायकलला दुसरं नाव काय आहे?
ओव्हॅरियन सायकल. ओव्हॅरियन का कुठं होते मेन्स्ट्रुएशन सायकल? ओव्हरीज पासून सुरुवात होते म्हणून त्याला ओव्हॅरियन सायकल म्हणतात सिंपली. मेन्स्ट्रुएशन सायकल इज द कॅरेक्टरिस्टिक फीचर्स ऑफ द primates. कोणामध्ये आढळते? primates including the human. It involves the series of cyclic changes in the ovary and the female reproductive tract. It mainly occur in a uterus. कुठमध्ये होते? uterus. And these changes takes place under the effect of the gonadotropins. हे कशामुळे ह्याच्यामुळे होते? gonadotropins मुळे होते. gonadotropins म्हणजे गोड्यांना तयार केलेले हार्मोन्स. ओके, त्याच्यामुळे होते. And the ovarian hormones respectively. बघा, दोन हार्मोन, gonadotropins हार्मोन आणि दुसरे कोणते हार्मोन्स? ओव्हॅरियन हार्मोन्स. द सायकल्स आर रिपीटेड विथ द पिरियोडिसिटी अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी डेज? म्हणून त्याला मंथली येणारी सायकल म्हणतात. 28 दिवस माहिती. ओके, द मिडल ऑफ ईच इयर. आता 14चा हाफ करा बरं. सॉरी, 28चा हाफ 14. ओके, द मिडल ऑफ ईच सायकल इज कॅरेक्टराइज्ड बाय द रिलीज ऑफ एग. म्हणजे डे नंबर 14. and this egg is every cycle comes alternately from the one to the ovaries. म्हणजे दोन्ही पेक्षा एका ओव्हरी मध्ये अल्टरनेटली, यावेळेस इथं जून मधून इथं तर जुलै मधून तिथं, अशा पद्धतीने काय अल्टरनेटली त्यांनी त्यांचं काम वाटून घेतलेलं असतं. ओके, फ्रॉम वन अदर टू ओव्हरीज अँड द सायकल इज डिवायडेड इनटू द 4 phases. ह्याच्यावर तुमच्या थेरी मध्ये क्वेश्चन येणार आहे, लक्षात ठेवा. थेरी मध्ये एक्सप्लेन अबाउट द मेन्स्ट्रुएशन सायकल नोट करून ठेवायचं, पाठच करायचं. त्यातली पहिली जी फेज आहे त्याला म्हणतात मेन्स्ट्रुएशन फेज. पहिल्या फेजचं नाव काय आहे? पहिली फेज, किती फेजेस असतात? 4. त्यातली पहिली फेज मेन्स्ट्रुएशन फेज, त्यालाच म्हणतात मेन्स्ट्रुअल फेज. याला म्हणायचं बिगिनिंग, सुरुवात झाली ना. आता दॅट इज द बिगिनिंग ऑफ ईच सायकल इज टेकन द फर्स्ट डे, पहिल्या दिवशीपासून, वेअर मेन्सेस किंवा त्याला म्हणायचं लॉस ऑफ ब्लड सुरू होते. ते लॉस किती होणार आहे? 45 to 100 ml टेक्स प्लेस अँड इट लास्ट फॉर द अप्रॉक्सिमेटली किती दिवस? 5 दिवस हा या ठिकाणी ब्लड लॉस होणार आहे. त्याला म्हणतात मेन्स्ट्रुअल फेज. ॲव्हरेज म्हणजे आता सिंपली आपल्याला 5 म्हणलंय, ॲव्हरेज कोणामध्ये ते 3 दिवसात असू शकतं, कोणामध्ये ते 7 दिवसात असू शकतं किंवा मॅक्सिमम. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की युटेरस जे बनलेलं असतं 3 वॉल पासून बनलेलं असतं. ओके, पेरिमेट्रियम, एंडोमेट्रियम आणि मधामधलं मायोमेट्रियम, बाहेरचं एंडोमेट्रियम. थिकनेस जी असते कमी जास्त होत असते ती कोणाची होत असते? एंडोमेट्रियम. आता या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन सायकल मध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जे प्ले करणार आहे ते करणार आहे एंडोमेट्रियमची वॉल. ओके, एंडोमेट्रियम ऑफ द युटेरस ब्रेक्स डाऊन. कोणतं ब्रेक व्हायलंय? एंडोमेट्रियम ब्रेक व्हायलंय, ब्रेक्स डाऊन अंडर द इफेक्ट ऑफ, पेपरला घेऊ शकतो, प्रोस्टाग्लॅंडिन्स. कोणता आहे? प्रोस्टाग्लॅंडिन्स. मी शिकवलं होतं प्रोस्टाग्लॅंडिन्स आहे ना, पेरिस्टाल्सिस मुवमेंट शो करतात, आठवते ना? ओके, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. प्रोस्टाग्लॅंडिन्स स्मूथ मसलवर ऍक्ट होतात युटेरसच्या आणि ते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याचं काम करतात. रिलीज ड्यू टू द डिक्रीज लेवल ऑफ द प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी झाली की प्रोस्टाग्लॅंडिनची लेवल वाढते अँड इस्ट्रोजन, हे दोघांची कमी झाली की त्याची वाढते. अँड ड्यू टू दिस काय होते? ब्लड टिश्यू फ्लुइड किंवा म्युकस ऑफ द एंडोमेट्रियम लाइनिंग अँड द अनफर्टिलाइज्ड oocyte. इथे खूप महत्त्वाचं, कोणता oocyte आहे? अनफर्टिलाइज्ड oocyte इज डिस्चार्ज. डिस्चार्ज म्हणजे बाहेर टाकले थ्रू द वजाइना. अँड द एंडोमेट्रियम लाइनिंग बिकम्स द व्हेरी थिन अबाउट. बघा, ही जी वॉल आहे आफ्टर दॅट हे सगळं बाहेर टाकल्यानंतर त्याची एंडोमेट्रियमची वॉल फक्त 1 mm म्हणजे मिलीमीटर, आठवतं का? सेंटीमीटर, त्याचे 10वा पार्ट मिलीमीटर, 1/10 सेंटीमीटर सुद्धा म्हणतात त्याला. अँड द मेन्स्ट्रुएशन डिस्चार्ज कंटिन्यूअस ॲव्हरेज फॉर किती दिवस? 5 दिवस. आणि हावेवर दिस ब्लड नॉट क्लॉट. हे शब्द महत्वाचा आहे. हे जे ब्लड असते कोणतं? मेन्स्ट्रुएशन सायकल मधलं ब्लड, हे क्लॉट होते का रे? क्लॉट म्हणजे घट्ट होणार नाही, कारण की याच्यामध्ये काय असतो? देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द फायब्रिनोलायसिन. महत्वाचं आहे, काय असतं त्याच्यामध्ये? फायब्रिनोलायसिन. व्हॉट इज द फंक्शन ऑफ फायब्रिनोलायसिन इन अ मेन्स्ट्रुएशन ब्लड? दॅट इज इनहिबिट द क्लॉटिंग ऑफ द ब्लड. ब्लडला क्लॉट होण्यासाठी, गोठणं थांबवण्यासाठी कोण मदत करतो? फायब्रिनोलायसिन, लक्षात ठेवा. अँड मेन्स्ट्रुएशन फेज ऑकर्स व्हेन ओव्हुलेटेड एग. खूप महत्वाचं आहे, हे केव्हा होते? does not get fertilized and thereby shed along with the menstruum. It thus is called as the funeral of the unfertilized egg. Funeral म्हणजे काय? माहिती का funeral? अरे funeral म्हणजे काय? गायब झालं, मेलं. तसं राहिलं ना funeral आपल्या इकडे करणार, मातीला जाणं. तसं इथं अनफर्टिलाइज्ड egg आहे ना, फर्टिलायझेशन झालं नाही, ते गेलं, आता गायब झालं. म्हणून त्याचा funeral of the unfertilized egg म्हणतात. हे वाक्य याच्यामध्ये तुमच्या पुढे. During these 5 days many primordial follicles develop. माहिती ना आता primordial follicles कहाणी आठवायला पाहिजे. primordial follicles कन्वर्जन प्रायमरी oocyte मध्ये होते, सेकंडरी oocyte मध्ये होते, follicles पुढे कहाणी आहे बरं.
During these 5 days, many primordial follicles develop into the primary and few of them into the secondary follicle under the effect of FSH हार्मोनचं नाव लक्षात ठेवायचं. त्याचं नाव आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्या फॉलिकलला स्टिम्युलेट करते, त्याला ग्रो करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी मदत करते, म्हणून त्याचं नाव काय पडलं FSH, दॅट इज नोन ॲज द फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके, आता ही नेमकं आपण कितव्या नंबरची फेज बघायला? पहिल्या नंबरची फेज बघायला. त्याच्या फेजचं नाव काय आहे? मेन्स्ट्रुएशन फेज. अशा किती फेजेस आहेत? 4 आहेत. इथपर्यंत तुम्हाला डाऊट? आता आपली दुसऱ्या नंबरची फेज आहे, दॅट इज नोन ॲज अ प्रोलिफेरेटिव्ह फेज. दुसऱ्या नंबरचं नाव काय आहे? प्रोलिफेरेटिव्ह फेज. त्याला दुसरं नाव काय आहे? फॉलिक्युलर फेज. त्याला काय म्हणतात? पोस्ट मेन्स्ट्रुएशन फेज. म्हणजे आता मेन्स्ट्रुएशन झालं, मेन्स्ट्रुएशन सायकल झाली म्हणून नाही, मेन्स्ट्रुएशन झालं, लॉस ऑफ ब्लड झालं, त्याच्यानंतरचे म्हणजे पोस्ट, म्हणून त्यालाच म्हणतात पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज. किंवा त्याचं दुसरं नाव आहे फॉलिक्युलर फेज, कारण त्याचा फॉलिक्युल बाहेर येणार आहे. आणि त्याचं दुसरं नाव आहे प्रोलिफेरेटिव्ह फेज. कितव्या नंबरची फेज आहे मुलांनो? दुसऱ्या नंबरची फेज. दिस फेज इज द ड्युरेशन बिटवीन द एंड ऑफ द मेन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ ओहम. म्हणजे आता मेन्स्ट्रुएशन लॉस ऑफ ब्लड झालं आणि ओहम रिलीज होण्याच्या या बीच मधला जो कालावधी असतो, म्हणजे 1 ते 14 दिवस आपण पहिल्यांदा घेऊया. 1 पासून ते 5 दिवस, 5व्या दिवसापासून 13वा दिवस, ही फेज म्हणजे कोणती असणार आहे? प्रोलिफेरेटिव्ह फेज. ओके, दिस फेज इज द ड्युरेशन बिटवीन द एंड ऑफ द मेन्स्ट्रुएशन अँड रिलीज ऑफ द ओहम. Release of ovum is called as the ovulation, and duration of this phase is more variable than the other phases, that is from 5 to 30. म्हणलं ना मी 5व्या दिवसापासून ते 13व्या दिवसापर्यंत. आणि फ्यू कोणाकोणामध्ये 6 ते 12 असू शकते. That secondary follicle proceed to develop, but usually one of them develops into the Graafian follicle, that mature follicle. The other secondary follicle degenerate. ओके, काय नाही, म्हणजे जवळपास जर 2 तयार झाले, एकच टिकल, दुसरा काय होईल? degenerate. ओके, and this process of degeneration is called as the atresia. आठवते का? हा शब्द अगोदर पण आला होता. अगोदर 4 लाख होते, नंतर 2 लाख राहिले, 2 लाखचे 40,000 झाले, बाकीचे कुठे गेले? ते झाले डिजनरेट प्रायमोर्डियल सेल्स. ओके, त्यालाच काय म्हणतात? अट्रेसिया. आठवते ना? हा एमपी आहे, 2दा आले, लक्षात ठेवा. And developing secondary follicle secrete the hormone. आता डेव्हलप होणारा जो फॉलिकल असतो तो एक हार्मोन सिक्रेट करतो, उसका नाम क्या है? एस्ट्रोजन. And the stimulation of proliferation of the new follicle is influenced by the GnRH, gonadotropin releasing hormone, and which stimulate the release of FSH. Okay, एक सिक्वेन्स लक्षात ठेवायचं. GnRH. ओके, पुढे डायरेक्ट आहे, दॅट इज द FSH. आणि हा कुठे ऍक्ट होतो? इट ऍक्ट ऑन द फॉलिकल्स. ओके, पीएम आहे. पीएम आपल्याला गावातल्या सरपंचाला डायरेक्ट आदेश देते का? पीएम कोणाला आदेश देते? आपल्या सीएमला. सीएम कोणाला आदेश देऊ शकते? आपल्या सरपंचाला. सेम त्याच पद्धतीने. म्हणून पहिल्यांदा गोनाडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, त्याच्यानंतर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याच्यानंतर हे फॉलिकलला डेव्हलपमेंट करते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. एंडोमेट्रियम. आता एंडोमेट्रियम म्हणजे आतमधली, सो दॅट इनर वॉल ऑफ द युटेरस, दॅट इज द एंडोमेट्रियम. दॅट एंडोमेट्रियम बिगिन्स टू डिजनरेट. आता खूप महत्त्वाचं आहे, हो का? हे मी खूप डीप मध्ये शिकू शकतो तुम्हाला, बट सीईटीची बॅच जेवढं महत्त्वाचं मी तेवढंच सांगतोय परत. असं नाही की सर फास्ट घ्यायला मला घ्यावंच लागेल, ऑप्शन नाही. नाहीतर प्रत्येक कन्सेप्ट म्हणलं तर अवघड जाते, टाइम खूप लागतो. एंडोमेट्रियम बिगिन्स, आणि ऑलरेडी शिकवलं तुम्हाला मी. Endometrium begins to regenerate under the effect of the gradually increasing quantity of the estrogen. जसं एस्ट्रोजन वाढत जाते तसं या ठिकाणचं जे एंडोमेट्रियमची वॉल आहे ती रिजनरेट होते. अगोदर 1 mm होती, आता ती वाढेल. आता किती होते आपण बघूया. ओके, and it regeneration also involves the formation of the endothelial cells and endometrial and uterine glands and network of the blood vessels, and thickness of endometrium reaches up to the 3.5 mm. म्हणजे in a menstruation phase 1 mm, in proliferative phase 3 to 5 mm. बघा तिप्पट झाले, 5 पट झाले ना. लक्षात ठेवायचं काय झाले? वॉल झाली. वॉल कोणती वॉल झाली? एंडोमेट्रियल वॉल झाली. ओके, चला तिसरी फेज, दुसरी फेज समजली. मेन्स्ट्रुएशन फेज, प्रोलिफेरेटिव्ह फेज. ओके, आता तिसऱ्या नंबरची जी फेज आहे, आता ओव्हुलेशन वाले. 1 ते 5 दिवस झाले, 5 ते 13 दिवस झाले, आता 14वा दिवस. आता कितवा दिवस आहे? 14वा दिवस. ओके, 14व्या दिवसाचं नाव आहे ओव्हुलेटरी फेज. इट इज द शॉर्टेस्ट फेज. माझं सर काय एखादा क्वेश्चन काढणार असेल तर डायरेक्ट क्वेश्चन येते, विच इज द शॉर्टेस्ट फेज ऑफ मेन्स्ट्रुएशन सायकल? ओव्हुलेटरी
एका दिवसाचा आहे. दॅट इज द ओव्हुलेटरी ऑफ मेन्स्ट्रुएशन सायकल. इट इन्व्हॉल्व्स द रप्चरिंग ऑफ द मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल अँड रिलीजिंग ऑफ द ओव्हम दॅट इज द सेकंडरी ओव्हसाइट इनटू द पेल्विक कॅव्हिटी युजली ऑन कितव्या दिवशी 14व्या दिवशी ऑफ द मेन्स्ट्रुएशन सायकल. अँड इथे बघा आता रिलीज झालं अँड रॅपिड सिक्रेशन ऑफ LH हार्मोन. आता इथपर्यंत आता इथून कोण चालू झाले LH हार्मोन ल्युटिनायझिंग हार्मोन बाय द पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम कॉज द मॅच्युअर फॉलिकल टू रप्चर. काय नाही म्हणजे तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की बाबा बघा दोन क्वेश्चन सांगतो तुम्हाला. विच हार्मोन इज युजफुल फॉर डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. ओके FSH. दुसरा विच हार्मोन इज युजफुल फॉर रप्चरिंग ऑफ फॉलिकल्स. दॅट इज LH ल्युटिनायझिंग हार्मोन. कितव्या दिवशी 14व्या दिवशी रप्चर झालं म्हणून त्यातून ओव्हम बाहेर पडला म्हणून त्याला म्हणतात ओव्हुलेशन. दॅट ओव्हुलेशन मे बी अकोपाइज्ड बाय द मिल्ड और द सिव्हिअर पेन. या टाइमला काय होणार आहे लोअर ॲब्डोमिनल मध्ये मिल्ड किंवा सिव्हिअर पेन होणार आहे. ओके आणि चौथ्या नंबरची फेज आहे. चारच फेज आहेत बरं. पहिली जी फेज होती मेन्स्ट्रुएशनल फेज, दुसरी प्रोलिफेरेटिव्ह फेज, तिसरी ओव्हुलेशन फेज आणि चौथी आहे ती म्हणजे दॅट इज नोन ॲज द सिक्रेटरी फेज. ओके पहिली कोणती होती मेन्स्ट्रुएशन, दुसरी प्रोलिफरेटिव्ह, तिसरी ओव्हुलेटरी आणि चौथी सिक्रेटरी. बघा MPOS लक्षात ठेवायचं तुम्हाला. MP म्हणजे मेन्स्ट्रुअल, प्रोलिफरेटिव्ह, O म्हणजे ओव्हुलेटरी, S म्हणजे सिक्रेटरी. MPOS लक्षात ठेवा. किंवा मॉप्स असं लक्षात ठेवा. मॉम्स म्हणजे ना आपण मॉप्स म्हणायचं. MPOS लक्षात ठेवण्यासाठी. सिक्रेटरी फेज याचं दुसरं नाव आहे ल्युटियल फेज आणि ड्युरेशन ऑफ धिस फेज इज बिटवीन. आता मोठी फेज आहे. ही कोणती फेज आहे मोठी अर्धा भागेच्या आहे 15 ते 28. बघा पहिला होता 1 ते 5, दुसरा होता 5 ते 13, तिसरा होता 14, आता 15 ते 28. म्हणजे सगळ्यात लॉंग फेज कोणती आहे सिक्रेटरी. सगळ्यात शॉर्ट फेज कोणती आहे 14. ब्लिडिंग फेज कोणती आहे 1 ते 5. प्रोलिफरेटिव्ह फेज कोणती आहे 5 to 13. ओके duration of this phase is between the ovulation and beginning of the next menses. This phase is the longest phase and it lasts about the 14 days from the 15th to the 28th day of the cycle. After the release of the secondary oocyte, remaining tissue of the Graafian follicle म्हणजे आता त्या ठिकाणी सेकंडरी फॉलिकल बाहेर पडला मग त्याची कव्हरिंग होती ना. आपण वेफर्स आणता खायला वेफर्स खाता कव्हरिंग टाकून देतात त्याची कव्हरिंग आहे त्याला म्हणायचं रेमनंट पार्ट ऑफ द फॉलिकल. त्यालाच म्हणतात ग्राफियन फॉलिकल. त्याला काय म्हणतात ग्राफियन फॉलिकल. ते ग्राफियन फॉलिकलचं ट्रान्सफॉर्म होते इनटू द कॉर्पस ल्युटियम. या कॉर्पस ल्युटियमचा कलर असतो येलो. याचा कलर कसा असतो येलो. अँड अंडर द इफेक्ट ऑफ द LH हेच तर होतं जे ब्रेक केलंय that is the luteinizing hormone and corpus luteum begins to secrete. आता corpus luteum काय सिक्रेट करायला प्रोजेस्टेरॉन आणि सोबत काय तयार करतोय इस्ट्रोजन. असं नाही की फक्त आणि फक्त ओव्हरीज करायला त्यासोबत कोण करायला या ठिकाणी द ओव्हुलेटेड एग मे गेट फर्टिलाइज्ड विथ इन 24 घंट्याच्या मध्ये काय झालं पाहिजे फर्टिलाइज झाला पाहिजे. हाऊएव्हर इन द अब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन आता अब्सेन्स फर्टिलायझेशन झालं नाही तर त्याचे कॉर्पस ल्युटियम आहे ना कॅन सर्वाइव्ह ओनली 2 weeks. 2 weeks म्हणजे किती दिवस 7 दूनी 14 होतं का 14 दिवसाची फेज आहे म्हणून हे किती दिवस लागते 14 दिवस. कोणतं जर फर्टिलायझेशन झालं नाही तर ओके कॉर्पस ल्युटियम कॅन सर्वाइव्ह ओनली फॉर द 2 weeks अँड द डिजनरेट इनटू द व्हाईट स्कार आणि त्याला काय म्हणतात कॉर्पस अल्बिकन्स. कॉर्पस अल्बिकन्स. ओके कॉर्पस luteum is converted into the corpus albicans when the oocyte is not fertilized. जर oocyte fertilization झालं नसेल तर ओके मग that corpus luteum release progesterone. आता तो सुद्धा काय तयार करेल प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन तयार करते. मी तुम्हाला सांगितलं इन अ स्मॉल अमाउंट ऑफ द इस्ट्रोजन अँड इनहिबिन. आठवते ना इनहिबिन. ओके अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ दिस हार्मोन द एंडोमेट्रियम ग्लॅंड्स काय होते ग्रो होते अजून कॉईल होते आणि स्टार्ट करते युटेराइन सिक्रेशन आणि परत आता एंडोमेट्रियम बिकम्स द मोर वस्कुलाइज्ड. खूप महत्वाचं बेटा इथे लक्ष द्या ही सगळ्यात जास्त वस्कुलाइज असते. वस्कुलाइजचं मिनिंग असते सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये ब्लड वेसल असतात ऍट द लास्ट फेज दॅट इज नोन ॲज द सिक्रेटरी फेज. आणि जी सुरुवात झाली होती 1 mm पासून ती आता जाणार आहे 8 to 10 mm. आणि हे सगळं चाललं किती दिवसामध्ये सगळे 28 डेच्या आतमध्ये काही समजलं. म्हणजे लास्टला ब्रेक किती होणार आहे 10 to 10 mm चं काय होणार आहे ब्रेक डाऊन होणार आहे. ओके आणि इनहिबिन स्टॉप हे एक वाक्य लक्षात ठेवा. इनहिबिट थांबवणं कोणाला स्टॉप करते FSH.
आता फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आताच काय काम आहे त्याचं नाही, म्हणून त्याला थांबवण्याचं काम कोण करते, इनिबिन. अँड धीस चेंजेस आर नेसेसरी फॉर द फर्टिलायझेशन आणि सबसिक्वेंट इम्प्लांटेशन. आणि हे चेंजेस कशासाठी असतात, या ठिकाणी फर्टिलायझेशन होण्यासाठी आणि त्यासोबत इम्प्लांटेशन होण्यासाठी हे गरजेचे असतात. ओके. हाउएव्हर इफ द ओव्हुलेटेड आहे, आता तुम्ही म्हणाल सर ठीक आहे ओव्हुलेशन झालं नाही, जर ओव्हुलेशन झालं तर काय होऊ शकतं, इफ हाउएव्हर इफ द ओव्हुलेटेड एग गेट फर्टिलाइज्ड, आता जे ओव्हम आहे किंवा ओव्हुलेटेड एग आहे तो जर फर्टिलाइज झाला तर काय होणार, काहीच नाही, एम्ब्रिओ तयार होईल, झायगोट तयार होईल. दॅट एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड. काय इम्प्लांट होईल आता, एम्ब्रिओ इम्प्लांट. इम्प्लांट म्हणजे चिटकून बसणे. देयर इज अ सिक्रेशन ऑफ ह्यूमन क्लोरीन आणि गोनाडोट्रोपिन हार्मोन, याला म्हणायचं एचसीजी. प्रेगान्यूज, अभी खुशी का मौसम म्हणतात. प्रेगान्यूज माहिती आहे की नाही, प्रेग्नन्सी किट, त्याच्यामध्ये जे हार्मोन यूज केला जातो तो कोणता असतो, एचसीजी. पेपरला येते. ह्यूमन दॅट इज अ क्लोरियोनिक गोनाडोट्रोपिन, हे नाव पाठ करा. हा हार्मोन तेव्हा सिक्रेट होतो जेव्हा प्रेग्नन्सी झालेली असते. ओके. फ्रॉम फर्स्ट डे पासून एचसीजी विच एक्सटेंड टू द लाईफ ऑफ द कॉर्पस ल्युटियम. आणि हा कोणाला जगवतो, कॉर्पस ल्युटियमला जगवतो. जो कॉर्पस ल्युटियम काय करत होता, सिक्रेटरी म्हणून काम करत होता. आणि प्रेझेन्स ऑफ द एचसीजी इन मॅटर्नल म्हणजे आईच्या रक्तामध्ये, मॅटर्नल ब्लड अँड युरिन म्हणून त्या ठिकाणी प्रेग्नन्सी किट मध्ये युरिन यूज केली जाते. an indicator of the pregnancy, and in absence of fertilization next menstrual cycle begins. जर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होते, नवीन मेन्स्ट्रुएशन सायकलला सुरुवात होणार आहे. डन. इथपर्यंत लक्षात, कोणा डाऊट नाही. आता काय, हायजीन पाहिजे, स्वच्छता. ओके. हायजीन प्रॅक्टिसेस ड्युरिंग द मेन्स्ट्रुएशन, कीप द पब्लिक एरिया क्लीन. ओके. प्युबिक एरिया, सॉरी पब्लिक बोलू, pubic area clean. त्याच्यानंतर change the sanitary napkin every 4 to 5 hours. Okay. Maintaining personal hygiene during the menstruation is important to reduce the risk of infection. Use sanitary napkin properly. Use damp. Okay. Damp and dirty clothes or using the sanitary napkin for a longer time can go and act as the perfect. मला माहिती आहे सगळं. आता बघायचं आपल्याला अतिशय महत्त्वाची गोष्ट, तो म्हणजे गॅमेटोजेनेसिस. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे, इन मेन्स्ट्रुएशन सायकल काय डाऊट आहे का कोणाला, नाही ना, असेल तर थोड्या वेळाने विचारा. आता बघायचं आपल्याला गॅमेटोजेनेसिस.